थेट जाऊया नवनाथ बन यांच्या पत्रकार परिषदेत। एसआयआरच्या मदतीने केलं, मग हेच फॉर्म्युला वापरायचा, हाच न्याय लावायचा, तर मग केरळमध्ये डाव्यांची सत्ता बाजूला गेली आणि काँग्रेस सत्तेमध्ये येताना दिसतंय। केरळमध्ये मग हा न्याय लावायचा का, त्याबद्दल चकार शब्दांनी संजय राऊत बोलायला तयार नाहीत। एसआयआरच्या माध्यमातून आजपर्यंत एक गोष्ट स्पष्ट झाली, ममता बॅनर्जी ह्या बोगस मतांच्या आधारावर निवडणूक जिंकत होत्या। जेव्हा ही सगळी बोगस मतदार बाजूला करण्याचं काम केलं तेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलंय। आजपर्यंत ममतांचा विजय हा बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर, भारतीय नाहीत अशा लोकांच्या जीवावर होत होता, परंतु एसआयआरच्या माध्यमातून मतदार शोधण्याचं काम केलं आणि बोगस मतदार बांगलादेशी घुसखोर यांची हकालपट्टी मतदार यादीतून केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा विजय झाला। आजपर्यंत ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर राज्य केलं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। त्यामुळे संजय राऊतांना मला एकच सांगायचंय, संजय राऊत, केरळमध्ये झालं की योग्य झालं आणि पश्चिम बंगालमध्ये झालं की अयोग्य झालं, आसाममध्ये झालं की चुकीचं झालं, पुदुच्चेरीमध्ये झालं की चुकीचं झालं, हे धंदे बंद करा। निवडणूक आयोग कुठल्याही राजकीय पक्षाचा मित्रपक्ष नसतो। निवडणूक आयोगाने त्यांची भूमिका चोखपणे बजावली। तुमची दहशत मोडून काढण्याचं काम निवडणूक आयोगाने केलंय। ज्या पद्धतीने ममता बॅनर्जींची दहशत पश्चिम बंगालमध्ये होती हे आम्ही सांगत नाही, राहुल गांधींनी सांगितलं, त्यांच्या एका कार्यकर्त्यांची हत्या करण्याचं काम तृणमूलच्या गुंडांनी केलं होतं, हे काँग्रेस सांगते। संजय राऊत, निवडणूक आयोग भाजपचा मित्रपक्ष आहे का नाही हे सोडा, तुम्ही तर ममता बॅनर्जींचे मित्र होतात। तुम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी का गेला नाहीत? उद्धवजी ठाकरे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी का गेले नाहीत? उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी ममता बॅनर्जीसाठी जर का सभा घेतल्या असत्या तर ममता बॅनर्जींच्या जागा अजून घटल्या असत्या आणि भाजपच्या जागा वाढल्या असत्या। भारतीय जनता पार्टीला अजून अधिकचं बहुमत पश्चिम बंगालमध्ये उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत गेले असते तर मिळालं असतं। निश्चितपणे खेला होबे ममता बॅनर्जींचा झालेला आहे। आम्ही याच्या आधी 77 जागांवर निवडणूक लढली, 77 जागी गेल्या वेळेला आम्ही जिंकलो आणि आम्ही निवडणूक हारल्यानंतर देखील मागे पुढे बघितलं नाही। पश्चिम बंगालच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने गेल्या 5 वर्षात केलं। आपण बघा, गेल्या 5 वर्षामध्ये ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अतोनात छळ केला। मोठ्या प्रमाणात गुंडगिरी करणं, मारहाण करणं, असे अनेक प्रकार करून गुंडांच्या करवी सत्ता चालवण्याचं काम ममता बॅनर्जींनी केलं। आम्ही त्या 77 आमदारांना बळ दिलं। आपण बघा, निवडणुकीच्या काळामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तिथे प्रचाराला उतरले। अमित भाई शाह जवळपास 20-22 दिवस पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून होते आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष कोण असेल तर भारतीय जनता पार्टी पक्ष आहे। संजय राऊत किंवा उद्धवजी ठाकरेंसारखं तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो, हे भारतीय जनता पार्टीचं धोरण नाही। आम्ही कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानामध्ये उतरतो, लढतो आणि जिंकतो। उद्धवजी ठाकरे निवडणुकीमध्ये घरात बसून होते। संजय राऊत महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकाल तुम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं। एकाही कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये प्रचाराला जाण्याचं काम ना उद्धवजीने केलं, ना संजय राऊतांनी केलं, ना आदित्य ठाकरेंनी केलं। स्वतः घरामध्ये बसले, हम आपके कपडे संभालते आप लढो, हे तुमचं धोरण आहे। भारतीय जनता पार्टीचं धोरण कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं आहे। म्हणून 15 वर्ष ममता बॅनर्जींची सत्ता होती, ती खालसा करण्याचं काम तिथल्या जनतेने केलंय आणि जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा आशीर्वाद। उद्धव ठाकरे पश्चिम बंगालमध्ये प्रचार करता का गेले नाही? पश्चिम बंगालमध्ये ममतांकडून गुंडागर्दी ही सुरू आहे। ममतांनी बांगलादेशी घुसखोरांच्या मतांवर राज्य केलं असं म्हणत नवनाथ बन यांनी टीका केलेली आहे। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.